या चॅटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आय डोंट नो, ट्राय टू सेंड समवन एल्स. आय हॅव फ्रेंड्स गॉट सी सेंट मी सम गर्ल्स टुडे, बट सी आस्क $1,000 पर गर्ल. आय विल सेंड यू गर्ल्स नाव, मे बी समवन विल बी गुड फॉर जे. मग तिचं नाव आहे, तिचं वय आहे, तिची हाईट आहे, तिचं मेजरमेंट आहे, तिचं वेट आहे आणि तिची काही स्किन आहे किंवा डिपार्चर सिटी आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे हे चॅटिंग देखील याच्यामध्ये आहे आणि हे व्हॉट्सअपचं चॅट असण्याची शक्यता आहे, कारण इथं त्या व्हॉट्सअपच्या अनुषंगाने जो काही सिम्बॉल आहे तसा सिम्बॉल दिसतो आहे. अशा ज्या एपिस्टाईन फाईल्सची जगभरामध्ये चर्चा सुरू आहे, त्या एपिस्टाईन फाईल्सचा काही डेटा रिलीज झालेला आहे. या एपिस्टाईन फाईल्समुळे जगभरातलं राजकारण बदललं जाऊ शकतं, जगभरातल्या राजकारणामध्ये खळबळ उमाजून दिली जाऊ शकते असं देखील बोललं जात आहे आणि याचे परिणाम भारतावर देखील होणार आहेत असं देखील म्हटलं जात आहे. पण ही जी एपिस्टाईन फाईल्स आहे, या एपिस्टाईन फाईल्सच्या आजचा हा शेवटचा दिवस आहे. आज शुक्रवार आहे, आज 19 तारीख आहे आणि 19 तारखेपर्यंत हा सगळा डेटा तिथल्या जस्टिस विभागाला रिलीज करायचा आहे. त्याचं कारण असं आहे की US पार्लमेंटने एपिस्टाईन फाईल्स ट्रान्सफरन्सी ॲक्ट पास केलेला आहे आणि 19 तारखेपर्यंत त्यांना या सगळ्या फाईल्स रिलीज करायच्या आहेत. त्यातला काही डेटा सध्या रिलीज झालेला आहे. तुम्ही जर जस्टिस विभागाच्या वेबसाईटवरती गेलात आणि या वेबसाईटवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसेल की या वेबसाईटवरती ऑफिस ऑफ पब्लिक अफेअर्स नावाची जी वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती तुम्हाला हा काही डेटा तुम्हाला बघायला मिळू शकतो. तुम्ही जर या वेबसाईटवरती गेलात तर या वेबसाईटवरती काही फाईल्स दिलेल्या आहेत. याच्यामध्ये एव्हिडन्स लिस्ट म्हणून एक फाईल दिलेली आहे आणि काही फ्लाईट्सचा डेटा देखील दिलेला आहे. एव्हिडन्स लिस्टमध्ये तुम्हाला असं दिसेल की एव्हिडन्स फाईल्समध्ये स्पॉटवरती जे काही एव्हिडन्स सापडलेले आहे, जे काही पुरावे सापडलेले आहेत, त्या पुराव्यांची ही लिस्ट आहे. ही सगळी लिस्ट आहे. याच्यामध्ये जवळपास बऱ्याचशा गोष्टी आहेत. काही डेस्कटॉप आहेत, काही कम्प्युटर आहेत, काही मेसेज टेबल्स आहेत, अशा काही गोष्टी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे पॅनासॉनिकचा कम्प्युटर असेल किंवा फोन असतील किंवा इतर जो काही डेटा असेल तो सगळा डेटा, त्याची लिस्ट एक दिलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लाईट्सचा डेटा त्यांनी कलेक्ट केलेला आहे आणि या फ्लाईट्सचा डेटा जवळपास 7 फाईल्समध्ये आहे. एका फाईल्समध्ये जवळपास 118 पेजेस आहेत आणि 118 पेजेसमध्ये ही सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे. फ्लाईट्स किती वाजता आली, किती वाजता गेली, त्याच्यामध्ये किती लोक होते, कोण कोण प्रवास करत होते, या सगळ्यांचा डेटा त्यांनी या फाईल्समध्ये कलेक्ट केलेला आहे. तुम्ही जर बघितलं या वेबसाईटवरती तर तुम्हाला हा सगळा डेटा इथे पाहायला मिळू शकतो. त्याच्यामध्ये कोणाची फ्लाईट होती, त्या फ्लाईटनं कोण आलं होतं, त्याच्यासोबत किती लोक होते, किती व्यक्ती होते, मेल होते की फिमेल होते, असा बराचसा डेटा त्यांनी याच्यामध्ये कलेक्ट केलेला आहे. जवळपास 118 पेजेसचा डेटा आहे आणि तुम्ही जर याच्या वेबसाईटवरती गेलात तर ह्या जवळपास 7 फाईल्स आहेत. या 7 फाईल्समध्ये हा सगळा डेटा त्यांनी कलेक्ट केलेला आहे. याच्याबरोबरच त्यांनी जे काही फिंगरप्रिंट्स असतील वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी याच्यामध्ये कलेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे तिथे जे काही पुरावे त्यांना सापडलेले आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने त्यांनी जो काही डेटा कलेक्ट केलेला आहे तो सगळा डेटा तुम्हाला या फाईल्समध्ये बघायला मिळू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची जी भीती आपल्याला होती की या फाईल्समधून कोणाचे फोटो बाहेर येणार आहेत, कोणाची नावं बाहेर येणार आहेत ते आज समजणार आहे. पण त्याच्या अगोदरच काही फोटो आणि काही नावं बाहेर आलेली आहेत आणि ते देखील तुम्हाला अनेक वेबसाईटवरती पाहायला मिळू शकतात. मी एक तुम्हाला वेबसाईट दाखवतो. ही वेबसाईट PBSची आहे आणि या PBSच्या वेबसाईटवरती हे सगळे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये एक फोटो आहे. हा फोटो कोणाचा आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हा फोटो आहे प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांचा हा फोटो आहे आणि बिल गेट्स हे एका महिलेसोबत उभे आहेत, पण त्या महिलेचा चेहरा मात्र इथं दाखवला नाही या वेबसाईटवरती. कारण या ॲक्टमध्ये म्हणजे एपिस्टाईन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे की जो डेटा रिलीज करायचा आहे त्या डेटामधून कोणाची बदनामी होणार नाही, एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा त्याच्यामुळे गोंधळ निर्माण होणार नाही किंवा ज्या महिला आहेत त्यांच्या आयुष्याचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितलेली आहे. आणि त्या अनुषंगाने या महिलेचं म्हणजे बिल गेट्ससोबत उभी असलेल्या महिलेचा जे चेहरा आहे हा चेहरा झाकण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये असे काही लोक आहेत, आता हे जे जर्नलिस्ट आहेत त्यांचं देखील याच्यामध्ये फोटो आलेला आहे की हे जर्नलिस्ट देखील तुम्हाला पाहायला मिळत आहेत की हा तरुण आहे आणि याची फोटो देखील याच्यामध्ये आलेले आहेत. हे जेफ्री एपिस्टाईन आहेत, त्यांच्यासोबत एक मुलगी बसलेली आहे आणि तिचा देखील चेहरा इथं झाकलेला तुम्हाला बघायला मिळतो आहे.
आता हा जो फोटो आहे या फोटोमध्ये देखील जेफ्री एपिस्टाईन दिसत आहेत आणि त्यांच्या बाजूला 3 मुली बसलेल्या आहेत. या तिन्ही मुली काय करत आहेत हे तुम्हाला या चित्रामध्ये बघायला मिळू शकते. लोलिता नावाची जी काही कादंबरी आहे, नॉवेल आहे, त्या नॉवेलच्या काही ओळी या मुलीच्या पायावरती लिहिलेल्या आहेत आणि हा देखील फोटो जस्टिस विभागाने कलेक्ट केलेला आहे आणि त्यांनी हा फोटो रिलीज केलेला आहे. या पायाच्या पलीकडे त्याची कादंबरी आहे, म्हणजे ती जी नॉवेल आहे लोलिता, ती नॉवेल देखील या इथे दिसते आहे आणि या नॉवेलमधल्या काही लाईन्स आहेत असं म्हटलं जाते की त्या नॉवेलमधल्या लाईन्स या मुलीच्या पायावरती लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर ही तिच्या पाठीमागच्या बाजूवरती लिहिलेली ही गोष्ट आहे की तिथे देखील काही लाईन्स अशा लिहिलेल्या आहेत आणि ह्या लाईन्स देखील त्याच कादंबरीमधल्या आहेत असं म्हटलं जाते. आता तुम्ही जर हा फोटो बघत असाल तर हा फोटो देखील तुम्हाला थक्क करणारा आहे, कारण या फोटोमध्ये जी व्यक्ती तुम्हाला दिसत आहे ती आहे नोम चॉस्की. म्हणजे ही व्यक्ती देखील तुम्हाला या जेफ्री एपिस्टाईनसोबत दिसते आहे आणि एवढे प्रसिद्ध असलेले लोक देखील तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत. आता हे कोण आहेत तर हे डेमोक्रॅट्स आहेत आणि त्यांचे देखील फोटो तुम्हाला यांच्यासोबत दिसत आहेत आणि हा फोटो फ्लाईटमधला आहे. काही युरिनचे सॅम्पल देखील त्यांनी तिथून कलेक्ट केलेले आहेत जे तिथे सापडलेले आहेत. म्हणजे इन्फेक्शन आहे की नाही हे चेक करण्यासाठी कदाचित ते घेतले असावेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा जो फोटो तुम्ही बघत आहेत हा फोटो कोणाचा आहे तर हा ट्रम्प यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी जी आखतात त्यांचा हा फोटो आहे. आणि त्याच्यामुळं इथे देखील एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांची जी काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी जे लोक तयार करतात ते लोक देखील या जेफ्री एपिस्टाईनच्या संपर्कामध्ये होते. त्याचा देखील हा फोटो आहे. आता हे फोटो जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की याच्यामध्ये देखील काही मोठे लोक तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत आणि हा फोटो देखील आता रिलीज झालेला आहे. असे अनेक फोटो आहेत ज्या फोटोमध्ये या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि या सगळ्या फोटो रिलीज झालेल्या आहेत. आता याच्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की नेमकं अशा किती फोटो असतील ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. तर अशा जवळपास 65,000 फोटो आहेत. म्हणजे 65,000 फोटो या रिलीज केल्या जाणार आहेत. फक्त त्यातल्या अशा काही फोटो आहेत ज्या आपण दाखवू शकत नाही आपल्याला तुम्हाला, त्या पद्धतीच्या काही फोटो आहेत. तर या फोटो देखील या फाईल्समध्ये आहेत. पण आता याच्यामुळे नेमकं कोणाचं भांडं फुटणार आहे, कोणते उच्चभ्रू लोक आहेत असं म्हटलं जातं आहे की अनेक देशाचे राष्ट्राध्यक्ष, मोठे मोठे बिझनेसमॅन, काही सोशल वर्कर, त्याच्यानंतर जे डेमोक्रॅट्स आहेत ते आणि बरेचसे असे जे काही हाय प्रोफाईल लोक आहेत या हाय प्रोफाईल लोकांचा हा डेटा आहे आणि हा डेटा जवळपास 65,000 फोटोंचा आहे. आणि कालपर्यंत जे सांगितलं होतं की 10,000 पेजेस आहेत तर हे पेजेस 96,000 पेजेस आहेत. म्हणजे हा किती मोठा डेटा आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि एवढं भयानक स्वरूपामध्ये हे सगळं पसरलेलं आहे आणि जगभरामध्ये याची सध्या चर्चा सुरू आहे. भारतामध्ये देखील याची भीती व्यक्त केली जात होती की नेमकं काय होणार आहे. अनेक वेबसाईट आहेत, त्या वेबसाईटवरती देखील तुम्ही जर गेला तर तुम्हाला दिसेल की तिथे देखील या सगळ्या फोटो रिलीज झालेले आहेत. आणि मी जे तुम्हाला फोटो दाखवले, आता याच्यामध्ये एक चॅट आलेला आहे बघा. त्या चॅटमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आय डोंट नो, ट्राय टू सेंड समवन एल्स. I have friends Scott, she sent me some girls today, but she asked $1,000 per girl. I will send you girls now. Maybe someone will be good for J. मग तिचं नाव आहे, तिचं वय आहे, तिची हाईट आहे, तिचं मेजरमेंट आहे, तिचं वेट आहे आणि तिची काही स्किन आहे किंवा डिपार्चर सिटी आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे हे चॅटिंग देखील याच्यामध्ये आहे आणि हे व्हॉट्सअपचं चॅट असण्याची शक्यता आहे, कारण इथं त्या व्हॉट्सअपच्या अनुषंगाने जो काही सिम्बॉल आहे तसा सिम्बॉल दिसतो आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बऱ्याचशा गोष्टी या फाईल्समधून बाहेर आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टींना आता नेमकं पुढं काय हा प्रश्न आहे. आणि आज नेमकं अमेरिकेमध्ये काय घडणार आहे. आता हे तुम्ही बघत असाल की ABC न्यूजची हा वेबसाईट आहे आणि ABC न्यूजच्या वेबसाईटवर देखील हेच सगळे फोटो रिलीज झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये देखील हे चॅट समोर आलेलं आहे की नेमकं त्याच्यामध्ये काय. आता काही हाय प्रोफाईल लोकांच्या पासपोर्टचे देखील फोटो या फाईलमध्ये आहेत. म्हणजे त्यांनी पासपोर्ट देखील त्याचे फोटो काढून ठेवलेले होते आणि ते पासपोर्टचे फोटो देखील तुम्हाला इथं बघायला मिळू शकतात.
असे अनेक लोकांचे पासपोर्टचे फोटो इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतात. आता असे बरेचसे फोटो आहेत जे तुम्हाला या सगळ्या वेबसाईटवरती बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर ही जी काही वेबसाईट आहे NBCची, या NBCच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जे काही आर्टिकल्स आहेत ते आर्टिकल देखील वाचायला मिळू शकतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आता रिलीज झालेल्या आहेत आणि आज काही डेटा या माध्यमातून रिलीज केला जाणार आहे. त्याच्यामुळं जगभरामध्ये याची खळबळ माजून गेलेली आहे की नेमकं आता काय होणार आहे याची चर्चा सध्या जगभरामध्ये सुरू आहे. आपल्याला नेमकं या सगळ्या डेटाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका.